गावगाड्यामध्ये आम्ही का जातीवाद करतोय? तुकाराम ते तुकाराम प्रवास मी या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचून इथं विश्वचरित्र करत नाही. संदर्भासहित माझी गाडी इथं लागलेली कोणी आणि माझ्याकडून कुठलाही संदर्भ विचारा. जगद्गुरु तुकोबाराय ज्यांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलले ते तुकाराम महाराजांना आयुष्य लागले आपल्याला 49 वर्षाचं. जगातली सगळ्यात मोठी साहित्याची निर्मिती ज्यांनी केली. तुकाराम महाराजांचे कीर्तन शिवाजी महाराजांनी स्वतः बसून ऐकलेत. तुकाराम महाराज हे शहाजीराजांच्या घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. हे पुराव्याने मी सिद्ध करू शकतो. हे काल्पनिक नव्हे. कारण पुण्याच्या लाल महालापासून 15 मैलावर देऊ आहे. त्या भागात बरेच जण गेलेले आहेत. देऊ पासून काही अंतरावर लोहगाव आहे. शिवाजी महाराजांचं लोहगाव हे शस्त्राचं केंद्र आणि तुकाराम महाराजांचं पुणे असेल, लोहगाव असेल, देऊ, आळंदी हा परिसर सगळा सांप्रदायिक परिसर. ते तुकाराम महाराजांना कोण गुरु मानतंय? मी सुरुवातीला भाषणामध्ये उल्लेख केला. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती शूत्र तू विश्वाचे की. पहिली बिरुदावली छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी दिली. तुकाराम महाराजांनी असं भाषण समोर कीर्तन केलं आणि शिवाजी महाराजांनी बसून ऐकलंय. ते तुकाराम महाराज हे गुरु कोणाला मानतायत? स्वतः तुकाराम महाराजाला गुरु मानतायत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना कोण गुरु मानतंय? महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी 1869 ला रायगडावरती गेलेत. रायगडावरती गेल्याच्या नंतर शिवरायांची अस्ताव्यस्त झालेली समाधी शोधून काढली, तिथं फुले वाहिलेत. ते महात्मा ज्योतिबा फुले गुरु मानतायत छत्रपती शिवाजी महाराजांना. महात्मा फुलेंना गुरु मानतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव देखील तुकारामच होतं. त्यांना देखील 49 वर्षाचं आयुष्य लाभलं. त्यांनी सुद्धा 100हून अधिक पुस्तकांची निर्मिती करून साहित्याची निर्मिती केली. म्हणजे ही महापुरुषांची कडी तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यावेळेस तुम्हाला शिवाजी महाराजांचं कार्य किती आभाळा एवढ्या उंची एवढं होतं हे लक्षात येईल. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना गुरु मानतायत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानतायत महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतायत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं सुद्धा नाव तुकाराम आहे. म्हणजे हा तुकाराम ते तुकाराम प्रवास म्हणजे पुरोगामी विचार. आज या शिवजन्म महोत्सवाच्या निमित्तानं बांधवांनो तुम्ही आम्ही सगळे जमलेलो आहोत इथं. सुभाष बाबू सगळ्यांना माहिती आहेत. काय म्हणाले होते सुभाषचंद्र बोस? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. बोलत जा. गुंडेवाडीची पोरं मुख्य आहेत का? आता भाषण केलं पोरांनी. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजचा तरुण म्हणत असतो तुम मुझे चुना दो मैं तुम्हें तंबाखू दूंगा. नाव असतं आमच्या पोराचं सुभाषचंद्र बोस. नाकाला सारा माशाचा घोस, कळकुट मळकुट ढेरी पुढे आलेली एवढे हातपाय. आई त्याला कडावर घेते इकडे तिकडे मिरती म्हणते मा वाघ आला. शिवजयंतीचा तिकडे फटाका वाजला की वाघ कुठं गाडग्याच्या उतरंडीला घरात जाऊन लपला मारतात तिकडं. परवा असंच उभा होतो एक मित्र. मी तंबाखू खात नाही, तंबाखू चोरत होता. चोरता त्याचा बाप तिकून आला. चोरता अशी पाठीमागे तंबाखू घेतली. म्हणलं बाप तंबाखू जरी खात असलं म्हणलं किमान बापाचा तरी आदर करतोस भर चौकात. बाप गेला. कशाचं म्हणी म्हातारं चोळलेलीच मागत आहे. अग बाबू स्वतःचा बाप स्वतःच्या पोराला चोळलेली तंबाखू मागत असेल. स्वतःचा बाप स्वतःच्या पोराला चुलीतून बिडी पेटून आणायला सांगत असेल. बरं त्याला बिडी पेटून आणायला सांगितल्यावर ते गुंडेवाडीचं असतंय. ते काय पुढचाच असतो. ते गेल्याच्या नंतर अर्धी तिकडे झांगतो. लाडले बहीण योजनेचे कोणाकोणाला पैसे आले हातवर करा. 1500 रुपये. तेलाचा डब्बा केवढ्याला झालाय? या क्या बहिणीला फोन केला भावानं. म्हणला ताई ते भाऊजीचा नवीन नंबर सांग म्हणे तेवढा. ताईला काय नंबर सांगायचं कटरा आलता काय? ताई हुशार. ताईनं सांगितलं 96 लाडकी बहीण. तिला कळानाच नंबर काय येतो. नंबर होता 96 1500. सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे की आज शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला शिवरायांच्या विचारांचा जागर घेऊन आपल्याला पुढे जायचंय बांधवांनो. बरं या राजांचा जयंतीचा उत्सव का साजरा करायचा आहे? जगाच्या इतिहास पटलावर 2 घटना या राजांच्या संदर्भाने मी सांगू शकतो. आपल्याला वेळ कमी आहे. 15 मिनिटांमध्ये मी माझं भाषण संपवणार आहे. पहिलं म्हणजे
आयला कुठलीही माय माऊली 9 वाजले ना. कुठलीही माता माऊली श्री ही आमच्या देवाऱ्यातील देवता हे सांगण्याचं काम शिवाजी महाराजांनी नुसतं केलंच नाही तर ते आयुष्यभर तंतोतंत पाळलंय. 5 मिनिटं झाली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. लांब कशाला वाजले. तुम्हाला रांजे